पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया आपण. आजच्या विशेष भागामध्ये आपण सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाची. थोडक्यात रूपरेषा सांगते मी. प्राज्ञी सोशल फाउंडेशनच्या वतीनं गीता जयंतीच्या निमित्तानं गीता सार आणि उद्याही आपण हाच कार्यक्रम, परंतु आपल्या सादरकर्त्या वेगळ्या असणार आहेत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण 5व्या अध्यायाचं पठण करून करणार आहोत. आपल्याकडे चिरंजीव राघव देव आणि कुमारी मृण्मयी जोगळेकर ही छोटी मंडळी आहेत. त्यांच्या अध्याय पठणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर मी तन्वीताईचा परिचय करून देणार आहे आणि गीतासार मंथन या विषयावर तन्वीताई बोलणार आहे, कुमारी तन्वी देसाई. मी विनंती करते, चिरंजीव राघव आणि मृण्मयी दोघं तयार असतील तर तुम्ही अध्यायाला सुरुवात करायला हरकत नाहीये. अनम्यूट करा आणि अध्याय तुम्ही म्हणायला सुरुवात केली तरी आधी तुमचा परिचय करून द्या. दोघांची संपूर्ण नावं सांगा. पहिल्यांदी मृण्मयी सांगेल, त्यानंतर राघव सांगेल. मृण्मयी. मृण्मयी अभिजित जोगळेकर. राघव रत्नदीप देव. कुठल्या शाळेत जातेस तू मृण्मयी? न्यू इंडिया स्कूल, दोघंही न्यू इंडियामध्ये. दुसरी कॉलनी. वा वा, छान. तुमचं स्वागत आहे. आता तुम्ही सुरुवात केली तरी चालेल. दोघे एकदम म्हणणार आहात? हो. ठीक आहे. शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद गीता अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च धनिकाताई, एक एक श्लोक म्हणू देत ना. त्यांना तसा सिक्वेन्स जमणार नाही, लहान आहेत मुलं. हो हो, ऐकून घे. आता ताई नाही, त्यांना येतंय तसं, येतंय. एक एक श्लोक म्हणतील. मग चालेल. मग मृण्मयी आधी म्हण आणि राघव नंतर म्हण, असं करत राहूया. ठीक आहे, चालेल. मृण्मयी चालू कर, तुझा श्लोक म्हणतो. श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद गीता अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संससि यच्छ्रेयतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. श्री भगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. सांख्ययोगो पृथक् बालाः प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयो विन्दते फलम्. सांख्ये स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमेव गतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. शुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्यन् गच्छन् स्वपञ्चसन्. गृह्णन् उन्निशन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. ब्रह्मण्यादाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वामशुद्धये. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सद्यो निबध्यते. कर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशि नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल
न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. चित्तापं न चैव सुकृतं विभु अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. यस्तदात्मानं सन्निष्ठा तत्परायणाः गच्छन्त पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव स्वपाके च पण्डिताः समदर्शिनः. उपतर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. न प्रयुष्ये प्रियं प्राप्त नोद्विज्ये प्राप्त च प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणे स्थितः. स्पर्शेषु सक्तात्मा विन्दत्यात्मन्यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. सोडून प्राक्षरीत्रविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. बाह्यस्पर्शेषु सक्तात्मा विन्द्यत्यात्मनि यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तानां दुःखमक्षयमश्नुते. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः कर्मक्षीणशाः छिन्नद्वैधायतात्मानं सर्वभूतैते रताः. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. यतेन्द्रियमनोबुद्धिः येषां साम्ये स्थितं सोबत म्हणा आता सगळं शेवटचं. यतेन्द्रियमनोबुद्धिः निर्मोक्षपरायणाः भोक्तारं यज्ञतपसां भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्. सुहृदौ सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीमद् पंचमोऽध्यायः. हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय. खूप सुंदर, खूप मृण्मयी आणि राघव खूप छान म्हणलं तुम्ही दोघांनी. अध्याय छान म्हणालात. आपण पुढच्या कार्यक्रमाला जाऊया आता. तुम्ही असेच थांबा बरं का मृण्मयी. आपली तन्वीताई बोलणार आहे, त्यामुळे आपण ऐकायचं तन्वीताई काय सांगतेय गोष्ट आज. मी तन्वीताईचा परिचय करून देते. एकच मिनिट फक्त. आज आपल्या बरोबर तन्वीताई आहे. कुमारी तन्वी देसाई BA चं शिक्षण प्रथम वर्षामध्ये आता शिकत आहे. त्याचबरोबर संस्कृत व्याकरण आणि शब्दोच्चार शिक्षिका म्हणून पण कार्यरत आहे. तसंच क्लासिकल संगीताचंही शिक्षण त्या देत आहेत. आणि त्याचबरोबरीने आपण त्यांचा परिचय एक वेगळ्या पद्धतीने करून घेतोय. ही ताई खूप छोटी आहे आपल्या, त्या मानानं आपल्याला आपण ज्या बाकीच्या सगळ्या बरोबरच्या मैत्रिणी आहेत त्यापेक्षाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये तन्वीताईनं गौडीया वैष्णव परंपरेला
एक जॉईन झाल्या त्या आणि त्यांच्याकडून काही सर्व सिद्धांत शिकल्या आणि सध्या आता त्या नारद मंदिर पुणे इथे कीर्तन पण शिकत आहेत. मला असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये शिक्षणाबरोबरीनच अशा पद्धतीचं संस्कृत किंवा ज्याला आपण एखादं म्हणूया की आध्यात्मिक दृष्टिकोनातून शिक्षण घेणं आणि भगवद्गीतेसारख्या गोष्टीचं अध्ययन करणं हे खूप महत्वाची आणि वेगळी गोष्ट आहे. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये तन्वीताईचं स्वागत करूया आणि इथून पुढचा गीतासार मंथन ऐकण्याकरता आपले कान आसुसलेले आहेत, आतुरलेले आहेत. सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि तन्वीताई, राजनीच्या सर्व मैत्रिणींकडून मी तुमचं स्वागत करते. आपण आजच्या गीतासार मंथनाला सुरुवात करू. धन्यवाद. माझी सर्वांना विनंती आहे, आपण बोलत नाही आहोत तर कृपया म्यूट राहा. धन्यवाद. आवाज येतोय माझा ताई? हो, येतोय. सर्वप्रथम धन्यवाद तुमचा आणि राजनी सोशल फाउंडेशनचा की इथे चान्स मिळाला बोलण्याचा. कारण खरं तर जेव्हा आपण अध्यात्म किंवा या सगळ्या बाबतीत बोलतो तेव्हा फक्त श्रोत्यांचे नाही तर वक्त्याचीही वाणी शुद्ध होते आणि वक्त्याचाही अधिकार लागतो. तो अधिकार अजून माझ्याकडे नाही, कारण तसं बघायला गेलं तर ज्ञानाने आणि वयाने दोन्हीनेही कमी आहेच. त्यामुळे अधिकारपूर्वक नव्हे तर फक्त माझ्या स्वतःच्या वाणीला शुद्ध करण्यासाठी मी बोलत आहे. आणि जे काय असेल ते शास्त्रां संयुक्त आणि जे गुरूंकडनं गुरु परंपरेकडनं आलं आहे तेच बोलणार आहे. त्यामुळे यात माझी काही नाही, जे काही वाणी स्खलन होईल किंवा जे काही चुकेल ते तुम्ही सर्व विद्वान आहात, त्यामुळे तुम्ही ते ग्रहण करा आणि जे काही चांगलं वाटेल यातनं ते सर्व गुरुच्या अर्पित असेल. एवढीशी मुलगी गीतेवर बोलणार आहे हे बघ. तर जसं ताईंनी सांगितलं की आता मी गौडीय परंपरेला निगडीत आहे. तर प्रत्येक परंपरेचा काही सैद्धांतिक मतभेद असतात. त्यामुळे फक्त एवढंच सांगायचं होतं की बरेच भेद विचार किंवा तुम्ही कोणत्या वेगळ्या महाराजांकडनं काही ऐकलं असेल तर त्यांचे भेद विचार असू शकतात. त्यामुळे हे सैद्धांतिक भेद जे असतात ते प्रत्येक संप्रदायाचे प्रत्येक काय म्हणतात सिद्धांत हे शास्त्रानुसार बरोबरच असतं. पण आता ते भेद जे असतात म्हणजे जसं भगवत तत्व जे असतं ते त्याला आपण एकाच अँगलने किंवा एकाच पर्स्पेक्टिव्हने आपण बद्ध नाही करू शकत. त्यामुळे प्रत्येक संप्रदाय प्रत्येक जे आचार्य आहेत जे आपल्याला सांगतात, जसं आदिशंकराचार्य अद्वैत सांगतात, मध्वाचार्य द्वैत सांगतात, असे बरेच आचार्य जे ते अनेक त्यांच्यात मतभेद असतात. पण यात यांचं चुकीचं यांचं बरोबर असं न करता आपण आपल्याला ज्या आचार्यांचं सुलभ वाटतं सुखद वाटतं ते आपण ग्रहण करावे. मी एका परंपरेला निगडीतूनच नाही सांगणार, मी बेसिक सांगेन, पण तरी सुद्धा माझी वाणी माझ्या परंपरेला थोडीशी इन्क्लाइंड असेल. त्यामुळे चुकून काही मतभेद झाले तर माफ करा. आपण सुरू करू. तर आपल्या टॉपिकचं नाव आहे गीतासार मंथन. तर गीतासार मंथन असं का बरं दिलं असेल, म्हणजे गीता हीच ऍक्च्युली सर्व शास्त्रांची सार आहे, सर्व वेद शास्त्रांची सार आहे आणि त्या सारेतलं पण सार, त्या साऱ्यामधलं मंथन असं आपल्याला करायचं. जसं समुद्र मंथन झालं आणि त्याच्यामधनं अमृत निघालं, तसंच ही जी गीता आहे ती सगळ्या शास्त्रांची समुद्र रूप आहे आणि कृष्ण जे आहेत ते धन्वंतरी रूपच आहेत आणि हेच धन्वंतरी रूपी जे कृष्ण आहेत ते ह्या गीतेला अमृत करून ते आणतात. पण तो जो अमृत होता जो समुद्र मंथनाने मिळाला तो अमृत केवळ देवतांसाठी देवतांच्या काय म्हणतात अमृतत्वासाठी होता. पण हे जे अमृत येत ते समुद्राकडनं नाही, साक्षात श्रीकृष्णांच्या कमळ मुखातून येत आणि त्यामुळे हे अमृत अजूनच अमरत्व देणारं आहे. कारण एकदा ह्या अमृताला प्यायलं की जसं गीता जयंतीच्या दिवशी मोक्षदा एकादशी पण असते, त्यामुळे हीच गीता जी आहे ती मोक्षदा आहे, ती अमरत्व देते, कधीही जन्म देत नाही, अशी ही गीता आहे. तर याच्याबद्दल आपल्याला बरंच महात्म्य आदिशंकराचार्यही सांगतात.
त्यातला एक श्लोक आहे, गीता सुगीता कर्तव्या किमान शास्त्र विस्तरही. गीता म्हणजे करणीय आहे, कर्तव्यच आहे गीता वाचणं म्हणजे. त्यामुळे अनेक शास्त्र, आपल्याकडे इतके शास्त्र आहेत, वेद पुराण म्हणजे अनगणित आहे. त्यामुळे इतक्या शास्त्रांच्या विस्तारामध्ये काय वाचावं काय नाही अजिबात कळत नाही. त्यामध्ये इतके मतभेद. काही शास्त्र सांगतात हे करा ते करा, यज्ञ योग याग खूप काही आहे. त्यामध्ये काय करायचं आणि ते पण या कली काळामध्ये ते अजिबात समजत नाही. त्यामुळे शंकराचार्य म्हणत आहेत की इतक्या सर्व शास्त्रांमध्ये गीता सुगीता कर्तव्य, गीता जी अतिशय सुलभ आहे ही करणीय आहे. या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता. आणि ही जी गीता रूपी गंगा आहे, तर गंगा कशी, ती कृष्णांच्या भगवानांच्या चरणोदक आहे, चरणांपासून आहे. आणि गंगाला एवढं महत्व दिलं जातं त्यामुळेच. पण ही जी गीता रूपी गंगा आहे ती स्वयं कृष्णाच्या कमळ ओष्ठातून, कमळ मुखातून वाहत आहे. आणि त्यामुळे ही खूप जास्त महत्वाची आहे, खूप जास्त करणीय आहे आणि खूप जास्त सुखद आहे. आपल्याला असं दिसतं की भगवानांचे म्हणजे खूप सुंदर गोष्ट आहे की भगवानांचे जे चरण किंवा ओष्ठ किंवा इवन नयन, हे सर्वांचं कम्पॅरिझन जे आहे ते नेहमी कमळापाशीच केलं जातं. कोणतेही अन्य फूल किंवा अन्य गोष्ट नाही केली जात. तर असं का, असा प्रश्न पडला असेल. आणि कारण कमळ जे असतं, जे ऍक्च्युली भगवंतांच्या कोणत्याही अवयवाला किंवा कोणत्याही लीलेला कोणती अॅनॉलॉजी किंवा कोणतं कॉम्पॅरिझन ऍक्च्युली मिळूच शकत. पण कमळाचंच असं का उदाहरण देतात, कारण कमळ जे आहे ते जसं चिखलातून बाहेर येतं आणि त्याच्यावर किती पण पाणी टाका, काहीही टाका, ते निघून जातं, ते ऍब्झॉर्ब नाही करत. आणि त्यामुळे भगवंतांच्या ज्या अवयवांना कमळाची उपमा दिली आहे. कारण भगवंत जरी या धराधामवर आले, ह्या मायाच्या प्रपंचामध्ये आले, त्यांचा जन्म, त्यांचा म्हणजे त्यांचा आविर्भाव आणि त्यांचा तिरोभाव, जन्म मृत्यू म्हणणं चुकीचं आहे कारण ते मनुष्याचं होतं, पण त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा पण आपल्याला मनुष्यांसारखा दिसतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की काय आले आणि गेले आपल्यासारखे. पण जसं एक कमळ जे आहे ते जरी चिखलात उगले तरी त्याचा चिखलाचा प्रभाव त्यावर पडत नाही. तसंच मायेच्या प्रपंचामध्ये जसं भगवंत येतात पण त्या मायेचा कोणताही प्रभाव त्यांच्यावर पडत नाही, कारण ते मायापती आहेत. त्यामुळे कमळाची उपमा ही भगवंताला दिली जाते. आणि दुसरं रिझन असं आहे, दुसरं कारण असं आहे की कमळ हे एकच फुल आहे जे ब्रह्मांच्या ब्रह्माद्वारे बनवलं गेलं नाही. कारण ब्रह्मांनी सर्व सृष्टी जेव्हा घडवली तेव्हा कमळने बनवलं का, कारण कमळातूनच ब्रह्म आले. राईट. कारण पद्मनाभस्य लिहिलं इथे, या स्वयं पद्मनाभस्य मुखकमला विनिस्मृता. ते पद्मनाभ आहेत, त्यांच्याच नाभीतून कमळ जन्मला आहे. तर कमळ हे फूल हे या संसाराचं नाही. बरं, ही फक्त प्रस्तावना भूमिका होती. आता आपण गीतेत शिरू थोडस. तर पहिला जो अध्याय आहे तो जेव्हा आपण वाचतो तेव्हा कधी कधी वाटतं की या पहिल्या अध्यायाची काय गरज होती. याच्यामध्ये कृष्ण एकही शब्द बोलत नाही. जे काय आहे तो पहिला श्लोक धृतराष्ट्राचा, मग सगळं जे युद्ध आहे, युद्धस्थली आहे, त्याचं सर्व वर्णन आहे, आणि मग अर्जुनांचा जो शोक आहे, विषाद आहे, तो सर्व सांगितला आहे. पण या अध्यायाची खरंच गरज आहे असा प्रश्न पडला असावा. तर गरज आहे, आणि खूप खूप महत्वाचा अध्याय आहे पहिला अध्याय. तर का असं? कारण पहिले म्हणजे जेव्हा आपण गीतेत जातो, गीता इज द सोल्युशन फॉर एव्हरीथिंग, गीता इज द आन्सर फॉर एव्हरीथिंग. पण जर आपल्याला प्रॉब्लेमच आहे तर आपल्याला काय आन्सर कळणार आहे? त्यामुळे प्रॉब्लेम कुठं येतोय हेच आपल्याला पहिले म्हणजे माहित नाही, आणि हे समजण्यासाठी पहिला अध्याय समजायला लागतो. आणि पहिलाच श्लोक धृतराष्ट्राचा आहे. धृतराष्ट्रापासून स्टार्ट होते, सुरुवात होती भगवद्गीतेची. तर असं का? तर धृतराष्ट्र हे नाव जरी आपण बघितलं तरी धृत म्हणजे धरले, आणि राष्ट्र म्हणजे त्यांनी त्याचं राष्ट्र असं धरलेलं असतं, देत नाही तो पांडवांना. हे एक्सटर्नल बाह्य झालं. पण धृतराष्ट्र ह्याचा नेमका अर्थ काय? तर ज्यांनी आपल्या ऍटिट्यूडला, ज्यांनी आपल्या स्वभावाला, ज्यांनी आपल्या इगोला हे धरून ठेवलंय. आपण तसेच आहोत ना, आपल्या माणसांना, आपल्या मताला, आपल्या तत्वांना हे धरून ठेवलंय. अजिबात फ्लेक्झिबल जो माणूस नाहीये असा धृतराष्ट्र. मग पुढचा येतो म्हणजे दुर्योधन उवाच असं नाहीये, पण पुढे आपल्याला श्लोक जर दिसले तर ते जे वर्णन केलंय ते दुर्योधनाचे.
दुर्योधन हे द्रोणांना वर्णन करतोय की असं असं इकडे क्षेत्र आहे, हे सगळे थांबले आहेत युद्धाला, वगैरे वगैरे. तर दुर्योधनाचं हे जे सगळं वर्णन आहे ते त्याची इनसेक्युरिटी दाखवते. म्हणजे तो दुर्योधन सारखं सांगत असतो द्रोणांना. दुर्योधनालाही माहित असतं की युद्ध जिंकणार पांडवच, पण तो सारखं सांगत असतो स्वतःलाच, आणि स्वतःला सांगताना दुसऱ्यांना की बघा बघा त्यांना काहीच येत नाहीये, बघा बघा ते असे आहेत. तर हे पण आपल्यासारखंच आहे. म्हणजे आपण पण स्वतःला, आपल्याला माहिती आहे की आपण मरणार आहे कधीतरी, पुढच्या क्षणी, पुढच्या तासाला, उद्या, कधी. आपल्याला असं वाटतं सतत की नाही नाही आपण का मरू? आपण तर पूर्ण म्हातारपर्यंत जगणार, 100 वर्ष, मग आपण मरणार छानपणे. पण आपल्याला कधी माहित असतं की मृत्यू कधी असतो आपल्या पुढे. आणि त्यामुळे मृत्यू जेव्हा माहीत पडतो तेव्हा माणूस मृत्यू आहे तेव्हा तो काहीतरी करतो. तर दुर्योधनाचे असंच आहे. स्वतःला तो सांगत असतो की नाही 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 हरणार मी, जरी त्याला माहिती असतं तरी. आणि पुढचा आहे अर्जुन. जेव्हा अर्जुन बोलायला लागतो तेव्हा तो त्याचा मेन प्रॉब्लेम बोलतो, जो आपलाही आहे. पहिलं ते म्हणजे कन्फ्युजन, की आपण स्वतः पूर्णपणे कन्फ्युज्ड आहोत. आपल्याला माहीतच नाहीये आपण कोण आहे, आपण का करतोय, किंवा आपण याच्याबद्दल विचारच केला नाहीये. आपल्यासोबत जे घडतंय किंवा आपल्याला जे मिळतंय, आपल्याला खूप सुख मिळतंय पण समोरच्याला नाही मिळते का? आपल्याला खूप दुःख मिळतंय पण समोरच्याला नाही मिळते का? हे प्रश्न येतात. आणि मग आपल्याला वाटतं की आपण काय करतो, एवढे वर्ष पण काय केलं, आपलं एक्झिस्टन्स का आहे ह्या धर्तीवर? हे सगळे प्रश्न, कोण आहोत एक्झॅक्टली आपण, हे सगळे प्रश्न ह्या अर्जुनाला सिम्बलाइज करतात. सो पहिला अध्याय हे आपली मनस्थिती, आपला आयडेंटिटी पहिले सांगत आहे. प्रॉब्लेम कुठे आहे हे सांगत आहे. धृतराष्ट्र जो धरून ठेवतो सगळ्याला, दुर्योधन जो सतत सांगत असतो स्वतःला जे असत्य आहे, आणि अर्जुन माहीतच नाही काय आहे, कोण आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम्स कळल्यानंतर मग पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये प्रॉब्लेमचा कोर जो आहे ते भगवंत इथे पकडतात. कोर काय आहे, सतत दुसऱ्या अध्यायामध्ये रिपीट केलं गेलंय की तू आत्मा आहेस आणि आपण शरीर, तू आत्मा आहेस आणि आपण शरीर आहोत. हे तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. पण ह्या माहितीने काही फरक पडत नाहीये की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. आपण तेच करतोय जे शरीराला पाहिजे, आपण तेच करतोय जे आपल्याला पाहिजे. कसं आपल्याला रिअलाइज होईल की आपण खरंच आत्मा आहोत? तर त्यासाठीच हा जो दुसरा अध्याय आहे त्याचा विस्तार आहे. तर पहिले म्हणजे आपण जर आत्मा आहोत तर आत्म्याचे जे विशेषता आहे किंवा त्याचे जे फीचर्स आहेत, सॉरी मी खूप इंग्रजी शब्द वापरतेय पण तसंच बोलण्याची सवय आहे त्यामुळे माफ करा. सो दुसऱ्या अध्यायाचे जे विशेषता आहेत, जे फीचर्स आहेत, ते आपल्याला बघायला लागतील. आत्म्याचे फीचर्स काय ते बघायला लागतील. आत्मा काय आहे, सचिद आनंद आहे. आत्मा सतत आनंदमय आहे. आपण सतत आनंदमय आहोत? नाही आहोत. आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आहे. आपण सतत ज्ञानमय आहोत का? नाहीये. आत्मा हा सत आहे, म्हणजे तो पूर्णपणे, त्याला कधीही कुठे मृत्यू नाही येत. पण आपल्याला मृत्यू येतो, या बॉडीला मृत्यू, या शरीराला मृत्यू येतो, कारण आपण, आपल्याला असं वाटतं की आपण हा शरीर आहोत. तर पहिले म्हणजे आनंद, जो आपण डिस्कस केलं. आनंद याचा अर्थ काय? सुख आणि आनंद हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर आनंद हे परमनंट असतं, हे कधीही संपत नाही, आणि सुख हे तर आपण आता जे काही भोगतोय ते म्हणजे सुख. आपण म्हणतो मला हे आवडतं, मला ते आवडतं. सपोज मी म्हणलं की मला वडापावने खूप सुख येतं, खूप आनंद मिळतो मला, पण तो आनंद मिळण्यासाठी पहिले म्हणजे मला भूक पाहिजे, तो वडापाव गरम पाहिजे, किंवा तो फ्रेश पाहिजे, किंवा तो काय म्हणतात खाण्यायोग्य पाहिजे. तर हे सर्व कंडिशन्स पाहिजे, आणि तेव्हा पण मी किती वडापाव खाऊ शकते? साधारण 3 खाईन, 4 खाईन, 5 खाईन. एवढे खाल्ल्यानंतर तोच वडापाव मला दुःख देणार, कारण मी तो अजून खाल्ल्यावर मला पोटात त्रास होतो. सो जी वस्तू आपल्याला सुख देत आहे तीच वस्तू आपल्याला दुःख देत आहे. म्हणजे याचा अर्थ की त्या वस्तूत सुख नाही. ज्या वस्तूत आपण सुख किंवा आनंद मानत होतो त्या वस्तूत सुख नाहीच आहे, कारण तीच वस्तू आपल्याला नंतर दुःख देते. मग सुख आहे तरी कुठे? पण सुख तिथेच असू शकतं जो सुखाचा सागर आहे. सुख तिथेच असू शकतं जे परमनंट आहे, जे टेम्पररी नाहीये. आणि दुसऱ्या अध्यायात भगवंत हेच बोलतात, हे पूर्ण जग जे आहे, पूर्ण जग दुःखालयम अशाश्वतम, दुःखाचं घर आहे.
आणि काय अशाश्वतम आहे. काहीच इथं परमनंट नाहीये. सगळं अशाश्वत आहे. त्यामुळे ह्या जगतच्या विषयांना भोगणं जितकं आपण भोगू तिथला आतला परमात्मा जो आहे त्याच्यावर ह्या अविद्याचे अज्ञानाचे लेयर्स चढत जातात आणि मग आपण कोण आहोत, जी रियालिटी आहे, जे सत्य आहे ते तितकंच दूर होत जात आणि त्या विषय भोगण्याने काय मिळतं, अशाश्वत सुख आणि पुढे काहीच. तर या अविद्यामधनं पार करण्यासाठी, या अविद्यामधनं बाहेर निघण्यासाठी, भवसागरामधनं बाहेर निघण्यासाठी ही गीता. भवसागर हे का म्हणतात या विश्वाला, या जगाला? कारण भव याचा संस्कृत मध्ये अर्थ आहे टू बिकम किंवा काहीतरी होणं. आपण सतत काहीतरी होत असतो. म्हणजे काय, आता मी बोलत आहे तर मी बोलणारी झाली, किंवा मी खातीये तर मी खाणारी झाली. म्हणजे आपण सतत काहीतरी भोगणारे होत असतो आणि सतत काहीतरी होत असतो. त्यामुळे या सागराला भवसागर म्हणलंय आणि तोच आपल्याला तारायचा आहे. आता जर आपण आत्म्याचा जो तत्व आहे तो अजून खोलामध्ये गेलो आणि प्रॅक्टिकल जीवनात जर आपण बघायला गेलो, तर जेव्हा सगळ्यांना कळत की आपण आत्मा आहोत, आपण त्याच भगवंतांचे संतान आहोत किंवा त्यांचाच अंश आहोत, किंवा अद्वैतवाद मध्ये गेलं तर आपण तोच आहोत, तत्वमसी, आपणच ब्रह्म आहोत. हे जर आपण घेतलं तर वसुधैव कुटुंबकमचा फार सुंदर भाग इथे येतो की हे विश्वची माझे घर. आणि हे जर प्रत्येक माणसाने जीवनात आणलं तर कधीही कुठेही म्हणजे मोठमोठ्या युद्धांपासून छोट्या मोठ्या भांडणांपर्यंत अजिबात होणार नाही. कारण सर्व आपण आपले मानतोय. आता आपल्याला काय वाटतं, आपण हे शरीर आहे, त्यामुळे या शरीरातून उत्पन्न किंवा शरीराला जोडलेली जी माणसं आहेत तिलाच आपण आपली मानतो. मग त्याच्यानंतर येतं मग मनाला जोडणारी माणसं तिला आपण आपले मानतो. म्हणजे शरीराला जोडलेली माणसं म्हणजे फॅमिली इनफॅक्ट, आणि मनाला जोडलेली माणसं म्हणजे आपण मित्र. तर पहिले आपण कुटुंबाला प्रायोरिटाईज करतो, मग मित्रांना प्रायोरिटाईज करतो. पण यामुळे काय होतं की आपण खूप सेंट्रलाइज होतो, खूप ग्रुपिझम करतो. पण जेव्हा आपण स्वतःला आत्मा म्हणून बघतो, सर्वांना आत्मा म्हणून बघतो, तेव्हा हे सर्व आपले होतात. पूर्ण विश्व हे आपलं होऊन जातं. मग त्याच्यामध्ये भांडणाची, निगेटिव्हिटीची कुठे जागाच नाही उरत. तर हे जे आत्म्याचं तत्व आहे हे प्रॅक्टिकल जीवनामध्ये अतिशय युनिटी ह्या ऍस्पेक्टने उपयोगी आहे. पुढे भगवंत म्हणतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनत्यास्तां तितिक्षस्व भारत. की स्पर्श म्हणजे फक्त त्वचेचा स्पर्श नाही, तर इंद्रिय स्पर्श. आपण जे काही भोग घेतोय, जिथे आपल्याला सुख मिळतं टेम्पररी, सर्व या इंद्रियांमुळे मिळतात. ते सर्व या इंद्रियांमुळे मिळत आहे. ठीक आहे, आत्ताच लिव्ह करायचंय का? हा, एक अर्ध्या मीटिंग मिनिटात बंद होईल, त्यामुळे आपण सगळ्यांना मी विनंती करते, आता जी आधीची झूम लिंक आहे त्याच लिंकला आपण परत जॉईन होऊया सगळ्यांनी. हं?